बदल करतील अशी मी बाबांना विनंती करतो. आत्मारमणी रमती नगरामध्ये क्रीडा करीती कृमीते ब्रह्मपदानेती तया नमन श्री प्रभुराया तया नमन श्री प्रभुराया. श्री गोविंद प्रभु महाराज की जय. आज या ठिकाणी श्री प्रभु अवतार दिन महोत्सव आणि वर्ष 38वे आणि या 38व्या वर्षामध्ये होत असलेली ही धर्मसभा, या धर्मसभेला प्रमुख म्हणून लाभलेले अध्यक्ष आदरणीय श्रद्धेय पूजनीय ज्ञानच्याकडे ज्ञानाचं भांडार आहे असे शहादा निवासी श्री मोठे दादाजी बाबाजी, तसेच या कार्यक्रमाला उपस्थित असलेले प्रतिष्ठित सर्व महंत, त्याचप्रमाणे ज्यांची उपस्थिती या ठिकाणी कार्याध्यक्ष म्हणून लाभलेली आहे ते आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय पूजनीय श्री मानेकर दादाजी, आणि या कार्यक्रमाला या ठिकाणी प्रतिष्ठित असलेले सर्व महंत, संत, तपस्विनी आया. वेळेचा अभाव असल्यामुळे इतर महंतांचे मी या ठिकाणी नामोल्लेख केला नाही, त्याबद्दल मी त्यांची क्षमा मागतो. तरी तपस्विनी आणि सश्रद्ध अंतःकरणाने स्वामी श्री चक्रधर महाराजांच्या ठिकाणी, श्री प्रभुबाबांच्या ठिकाणी भाव समर्पित करण्यासाठी या ठिकाणी आलेले सर्व वासनिक, महिला, बालगोपाल. तर आज श्री प्रभु अवतार दिन महोत्सव आहे. काय बोलावं, बाबांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की तुम्हाला या ठिकाणी थोडं बोलावं लागणार आहे, पण ज्ञान सूर्य आहे आणि त्या सूर्याच्या समोर काजव्याने काय चमकायचं असते, त्यानेच तर त्याला बळ दिलेला आहे. मला आदरणीय श्री शादे निवासी श्री मोठे बाबा यांचा फार माझ्यावर उपकार आहे. परळीला पोथी असताना, जोडपरळीला पोथी असताना, इतर या ठिकाणी ज्या वेळेला पोथ्या होतात त्याच्यामध्ये ज्यावेळेला सोप्यामध्ये मी झोपलेलो होतो त्यावेळेला एक वेळेस दादा आले आणि मला जोराने काठी मारली. मी झोपलेलो होतो आणि आपण मनन केलं पाहिजे, आपण परमेश्वराची आठवण केली पाहिजे, चिंतन केलं पाहिजे. मी एकदम दचकून उठलो, पाहिलं तर दादा मी लगेच दंडवत केला. हे जे शिक्षापण आहे, या शिक्षापणातूनच माणूस हा घडत असतो, मोठा होत असतो. किंबहुना आज मी जे बोलतोय ते दादांमुळे बोलतो आहे, ही मी या ठिकाणी या सभेमध्ये सांगण्यासाठी या ठिकाणी उभा. तत्वज्ञान त्यांच्या समोर या ठिकाणी सांगावं असं त्या पद्धतीचा एक वक्ता आणि मार्गदर्शक जो असतो त्या पद्धतीत त्यांच्या समोर सांगावं असं मी नाही आहे. पण बाबांनी या ठिकाणी सांगितल्यामुळे या ठिकाणी जो त्यांच्या माध्यमातून जे आपल्यापर्यंत मिळालेलं ज्ञान आहे, ही ज्ञान परंपरा जी आहे ही तेवत राहण्यासाठी एक ते परमेश्वराचं एक सेवकत्वाचं जे नातं आहे, त्यामुळे श्री प्रभुबाबांचा हा अवतार दिन महोत्सव आहे. श्री प्रभुबाबा, राऊळमाय, राऊळबाप आपण या ठिकाणी बॅनरवर बघत आहोत की श्री प्रभुबाबा आपल्या या विदर्भातीलच नाही तर संपूर्ण भारतवर्षाचे एक त्यांच्या ठिकाणी आपण पाहतो की माय आपण लावत असतो अगोदर, राऊळ माय, राऊळ बाप. परमेश्वराच्या ज्या लीळा असतात ह्या अमोघ असतात. परमेश्वराचं जे आपण चिंतन करत असतो हे अत्यंत महत्वाचं आहे. आपण उपदेश घेतो, आपण परंपरेने उपदेश घेत असतो, देवपूजा करत असतो, पण आपण स्वामी श्री चक्रधर महाराजांचं जे सूत्र आहे, स्वामी श्री चक्रधर महाराजांचे जे तत्वज्ञान आहे, हे तत्वज्ञानाला आपण वेळ दिला पाहिजे. संसार करत असताना या तत्वज्ञानालाही सुद्धा आपण वेळ दिला पाहिजे. मी एका ठिकाणी ज्या वेळेला गेलो त्यावेळेला मी त्या बाईंना म्हटलं की बाबा तुम्ही देवधर्म करत जा, तुम्ही सूत्र वाचत जा,
तुम्हाला सूत्र माहिती आहेत का? ते म्हणे बाबा मला सूत्र माहिती आहे. मी म्हटलं बाई तुला कोणते सूत्र माहिती आहेत? ते म्हणे बाबा मला मंगळसूत्र माहिती आहे. म्हणजे काय आहे हे? संसारातलं जे ज्ञान आहे तिकडंच आपलं एक प्रकारचं डोकं आहे. प्रपंचामध्ये आपण जे विचार करत असतो तिकडंच आपला विचार असतो. तो विचार आपल्याला या अध्यात्मामध्ये आपण तो चिंतन त्याच्याविषयी आपल्याला घडलं पाहिजे. परमेश्वराचं नामस्मरण आपल्याला घडलं पाहिजे. श्रीप्रभूच्या ठिकाणी जे असलेलं जे मायपणा आहे तो आपल्याला त्या तत्वज्ञानानुसार त्या लेळा वाचल्यानंतर आपल्यामध्ये सुद्धा तो उतला गेला पाहिजे. तो अंतःकरणामध्ये रुजवला गेला पाहिजे. श्रीप्रभू बाबा दूर ज्या वेळेला धावायचे, श्रीप्रभू बाबा ज्या ठिकाणी त्या एखाद्या बाईचं जर समजून घ्या मुलाचं जर संगोपन करायचं असेल, त्या बाईला जर दुःख होत असेल तर ते श्रीप्रभू बाबा त्या ठिकाणी दुःखाला त्यांच्या ठिकाणी झळंब एक प्रकारचा निर्माण व्हायचा आणि त्या ठिकाणी त्याचा सांभाळ करायचे. श्रीप्रभूच्या ठिकाणी ती मायपणा होता आणि त्या श्रीप्रभू जे जीवाला देत होते ते अलौकिक असं होतं. श्रीप्रभू यांना त्या असलेल्या जे महिला आहे तिला जे होणारं जे दुःख आहे ते पाहवल्या जात नाही. श्रीप्रभूच्या ठिकाणी पहा ना तुम्ही, ज्या वेळेला त्या बाईचा जो मुलगा आहे तो मरतो आहे आणि मेल्यानंतर त्या ठिकाणी तिला दुःख होतं. आपला मुलगा मेल्यानंतर आपला जो आधारस्तंभ आहे एक मुलगा असतो, पण तो जर मेला तर आपल्याला किती प्रचंड प्रकारचं दुःख होतं. पण ती ज्या वेळेला धावत धावत श्रीप्रभूंकडे जाते आणि म्हणते माझा मुलगा हा मेलेला आहे. नाही बघवल्या गेलं श्रीप्रभूंना. त्या ठिकाणी ज्या ठिकाणी तो उरलेला आहे त्या ठिकाणी श्रीप्रभू बाबा दूर धावतात आणि ते असलेलं जे प्रेत आहे त्या ठिकाणी काढतात. काढून त्या बाईला ज्या वेळेला ते द्यायला येतात त्यावेळेला त्या बाईचा जो भाव असतो त्या ठिकाणी तो बदललेला असतो. ती म्हणते हे प्रेत, कारण की श्रीप्रभू बाबा वेडी पिसी मूर्त आणि आपलं जे बालक आहे हे प्रेत ज्या ठिकाणी आणलेलं आहे श्रीप्रभू बाबांनी उचलून आणलेलं आहे, ते उकरून आणलेलं आहे. हे कसं घ्यावं तिला विकल्प संचरतो. ते म्हणते मी घेत नाही. श्रीप्रभू बाबा पुन्हा तिला म्हणतात मेली मेली घे ना म्हणे, मेली मेली घे ना म्हणे. पुन्हा त्या ठिकाणी म्हणतायत पण ती घेत नाही. अशा वेळेला श्रीप्रभू बाबांनी ज्या बाईला जी अत्यंत मथार पण तिचा आलेला आहे, जिला अजिबात मुलगा नाही आहे, जिच्या ठिकाणी वांझत्व आहे, त्या बाईला आमच्या श्रीप्रभू अवताराने पदरामध्ये तो मुलगा दिलेला आहे. मुलगा दिल्यानंतर ती म्हणते की मी आता याचा सांभाळ कसं काय करणार आहे, याला स्तनपान कशा पद्धतीने मी करू. आणि खरंच त्यावेळेला श्रीप्रभू बाबाने त्या स्तनाला हात लावून त्या ठिकाणी तो मुलगा दिलेला आहे आणि त्याचं मुख त्या स्तनाला लावलेलं आहे. आणि खरोखर त्या ठिकाणी आपल्याला त्या बाईने त्या मुलाला स्तनपान हे केलेलं आहे. हे कशाचं प्रमाण आहे? परमेश्वर असा हा झळंबून या जीवाला देतो आणि दिल्यानंतरही आपल्याला ते कळत नाही. आणि नंतर त्या ठिकाणी पुढे भांडण झाल्यानंतर त्या ठिकाणी फक्त तिची जी माता आहे तिला फक्त सांभाळण्याचाच अधिकार त्या ठिकाणी प्राप्त होत असतो. आणि असा हा अवतार आहे. आणि ह्या अवताराचं हे अलौकिकत्व आहे की परमेश्वर स्वामी श्री चक्रधर महाराज आहे का नाही, यांनी सुद्धा त्यांच्यापासून ज्ञानशक्तीचा स्वीकार केलेला आहे. ही ज्ञान परंपरा जी आहे अशा माध्यमातून इथपर्यंत येऊन पोहोचलेली आहे. आणि या ठिकाणी वेळेचं बंधन असल्यामुळे मी माझे विचार या ठिकाणी न लांबवता परमेश्वर श्रीप्रभू अवताराने जसं त्या मुलाला आयुष्य दिलं आणि त्याला कांजण्या गौर आणि कोणत्याही प्रकारचा नंतर त्रास हा झालेला नाही, तो शतायुषी जीवन जगला, तसं आपणही सुद्धा आपल्या जीवनामध्ये श्रीप्रभूचं चिंतन, परमेश्वराचं चिंतन आपल्या जीवनामध्ये घडावं. आपल्याला सुद्धा परमेश्वराने दुःखातून या महारोग याच्यातून तर आपल्याला परमेश्वर वाचवणारच आहे, पण संस्कृती भ्रमणाचं जे दुःख आहे ते दुःख सुद्धा परमेश्वर हे आपल्याला त्याच्यातून मुक्त करतील हीच ईश्वरचरणी या ठिकाणी मी प्रार्थना करतो आणि माझे लांबलेले 2 शब्द मी या ठिकाणी संपवतो. श्री गोविंद प्रभू महाराज की जय. दंडवत प्रणाम. अत्यंत अमूल्य अशी वेळ आपल्याला बाबाजींनी सांगितलेली आहे. यानंतर मी आदरणीय पूजनीय आमचे सस्नेही माहीम दादाजी जावळे डामरखेड दादाजींना मी अशी सूचना करतो की त्यांनी आपलं मंतव्य या ठिकाणी व्यक्त करायचं.